महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतोय। हा महामार्ग जाणाऱ्या 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्षांनी याला कडाडून विरोध दर्शवलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुणे बंगळुरू महामार्ग या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। कोल्हापुरात सकाळी 11 वाजता पुणे बंगलोर महामार्ग हा शेतकरी रोखून धरणार आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय पोलीस बंदोबस्त या निमित्ताने वाढवण्यात आलेला आहे। हा जो हायवे आहे तो अडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। शेतकरी संघटना आणि इतर राजकीय पक्ष यामध्ये सक्रिय आपल्याला बघायला मिळत आहेत। 11 वाजता हे आंदोलन केलं जात आहे आणि या पार्श्वभूमीवरती आज शक्तीपीठ अन्याय आहे आणि या शक्तीपीठाला आज सगळीकडे विरोध होत असताना विधिमंडळाच्या पातळीवर सुद्धा आम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून आंदोलन केलेलं आहे। बिलकुल सरकार गजनीच आहे ना, याला काही कळत नाही। वेड्यासारखं झालेलं आहे सरकार। कोणते निर्णय घेतं कोणाचा पायपोस नाही आहे। आज एकीकडे राज्यावर 9,10,00,000 कोटींचं कर्ज असताना मला वाटतं असे महामार्ग करणं बरं। महामार्ग रस्ते आवश्यक आहे, परंतु ऑलरेडी नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे उपलब्ध। असा असताना असा मार्ग मला वाटतं आवश्यक नाही। ह्या कोणत्याही नोटिसा दिल्या तरी त्याची होळी शेतकऱ्यांनी केलेली आहे। शेतकरी रस्त्यावर येणं परवडणारं नाही। शेतकरी 10-10 गुंठे जमिनीमध्ये सुद्धा शेती करत असताना अशा पद्धतीनं ही शेती शक्तीपीठाच्या मार्गासाठी गेलं चुकीचं आहे। बिलकुल होणार नाही। या राज्याची आर्थिक स्थितीच नाही आहे, शक्तीपीठ कुठून होणार? तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। ज्ञानेश्वर, आपण बघतो कोल्हापूरमध्ये आता घडामोडींना वेग येताना दिसतोय। महामार्ग रोखण्याचा आता प्रयत्न केला जातोय, काय अधिकची माहिती आहे? आंदोलनासाठी आता शेतकरी दाखल झाल्याचं पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर शेतकरी जोरदार आहे ती घोषणाबाजी या ठिकाणी करताना दिसून येत आहे। शक्तीपीठ विरोधातला संघर्ष आहे तो शेतकरी आता रस्त्यावरची लढाईच्या माध्यमातून आहे ते व्यक्त करताना दिसत आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। का तुमचा नेमका विरोध आहे? सरकारमध्ये हा विकासासाठीचा मार्ग आहे। कोल्हापूर मध्ये कोगिल बुद्रुक मी निवास ताकमारे बोलतोय। माझी 2 एकर जमीन ह्या शक्तीपीठमध्ये जाते। आता ॲक्च्युली नागपूर टू रत्नागिरी हायवे झालेला आहे आणि तो हायवे असताना यांनी दुसरा हायवे नागपूर टू गोवा जो करायला लागल्यात, त्याच्यामुळं आमच्या शेतीचं नुकसान होणार आणि त्या रोडची आम्हाला काही आवश्यकता नाही आहे। आम्ही कोणीही रोड तो मागितलेला नाही, तरी पण सरकार आमच्यावर तो रोड लादायला लागलाय। जर सरकारनं रोड लादायचा प्रयत्न केला तर आम्ही तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आज सगळे शेतकरी आहेत ते रस्त्यावरती उतरत आहेत, आंदोलन करतायत। आज शेतकरी रस्त्यावर उतरलं काय करणार? शेती जायला म्हणलं तर काय करायचं? शेतकऱ्यांनी खायचं काय? म्हणजे शेतकरी भिकार लागायची पाहिजे या सरकारनं लावल्या। शेतकरी चेष्टा करायला चालू, शेतकरी चेष्टा शेतकऱ्यांची करा, शेतकऱ्यांचे हे सरकार चेष्टाच करायला लागले। शेतकऱ्यांची मारायलाच बघायला लागले। या सरकारला करायचं काय? या सरकारनं असं करायला काय राहणार काय? शेतकरी कुठे जाणार काय? आणि या सरकाराचं असं जर करत असेल तर शेतकऱ्यांचं वाटूळ करायला, शेतकऱ्यांचं वाटळ खरंच होणार आहे या महामार्गाने। मुळातच कोल्हापूर जिल्ह्यातली ही शेती सुजलाम करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी या जिल्ह्याला एक राधानगरी धरण दिलं आणि अन्य जलसिंचनाच्या सुविधा दिल्या आणि ही खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला भूषण असणारी ही जमीन आज या शक्तीपीठाच्या महामार्गामुळे तोट्यात येते। आणि खऱ्या अर्थानं ज्या भागात बाधित शेतकऱ्यांचा तर आहेच आहे, आणि हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे एक नव्या टाईपचा बंधारा, म्हणजे ज्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची सर्व शेती, सर्व तालुक्यातली शेती उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग आहे। हा मार्ग तुम्ही म्हणताय एक आजी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या त्या शेतकरी आहेत, तुमची काय भूमिका आहे? का विरोध करताय तुम्ही? आमची शेती जाते सगळी। किती जाते शेती? 5 एकर। सरकारमध्ये खरं विकासासाठीचा हा रस्ता आहे। त्यासाठी कुणाच्या जास्त शेती आहे त्यांच्यातनं घ्या आणि करा तिकट। आमची याच्या अगोदर ऑलरेडी 1 एकर गेलेली आहे रस्त्यात, राहिले 5 एकर। ती बी आता सरकार काढून गेले। सगळीच जाणार आहे? सगळी जाणार आहे। 1 गुंठा पण राहत नाही। आमच्या पोरांनी घर बांधायचं म्हटलं तर नाही, आणि त्या जमिनीवर 8 ढोरं आणि 8 माणसं आम्ही जगतो।
आता सरकारनं काय भूमिका घेतली पाहिजे वाटते? सरकारनं भूमिका आम्ही रस्ता करू देणार नाही, आमच्या रानात आम्ही करू देणार नाही. मग तिथं सरकार पर्याय तिथं आलं नाही. तर? हा? सरकार तिथं भूसंपादनाला आलं तर? येऊन दे की, सरकारला सांगा आम्हाला याच्या मोबदला जमीन द्या, दुप्पट कुठं आहे ती, आणि घ्या. जे विरोध आहे तुमचा रस्त्याला? होय, आम्ही देणार नाही, आम्ही पैसे घेणार नाही. जमिनीला जमीन देऊन दे, माझी जमीन आहे तशी. हिर आहे 60 फूट, 3 बोर आहेत, वर्षाला 100-150 टन ऊस जातोय, आणि त्यात यांनी रस्ता काढलाय. उपासमारीचीच वेळ येणार आहे. हा? उपासमारीची वेळ येणार आहे जमीन मग आमची जमीन गेली, आमची पोरं आणि ढोरं काय करायचे आम्ही? नक्कीच या आजींचा शेतकऱ्यांचा सवाल आहे तो सरकारच्या कानावरती जाणार का हाच प्रश्न आहे. कारण जमीन आहे ती त्यांची 5 एकर जाणार आहे आणि त्यानंतर उपासमारी करायची का अशा पद्धतीचा सवाल आहे तो ते शेतकरी विचारताना पाहायला मिळतात. अर्थात कोल्हापूरचे शेतकरी आक्रमक झालेले आहेत. 12 जिल्ह्यातून सुद्धा याला आता विरोध होताना पाहायला मिळतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर आंदोलक मोठ्या प्रमाणात आहे, ते जमायला सुरुवात झालेली आहे. काही वेळातच पुणे बेंगलोर महामार्ग आहे तो रोखला जाणार आणि या पार्श्वभूमीवरती कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो कोल्हापूरमध्ये तैनात केल्याचं आपल्याला अगदी. आणि ज्ञानेश्वर, खरं तर कोल्हापूरमध्ये पाऊस आहे तरी सुद्धा मोठ्या संख्येने शेतकरी आपल्याला रस्त्यावरती उतरलेले बघायला मिळतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा तितक्याच संतप्त बघायला मिळतात. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दरम्यान कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको करण्यात येतो आणि याच अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांकडून सुद्धा राजू शेट्टी यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. अशी नोटीस 15 ते 20 प्रमुख नेत्यांना पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. तसंच जमावबंदीचे आदेश लागू असल्यामुळे आंदोलन न करण्याचं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलंय आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. पुढची मोठी बातमी बघूया. ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय. याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं होतं, त्रास दिला होता अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. पक्षाबाहेर जायला त्यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची त्यांना जाणीव नाही वाटतं असं, आणि का म्हणून लाळ ओकत आहेत अशी बोचरी टीका राणेंनी केली आहे. असं आहे की नारायण राणेंना आताच राज ठाकरेंची जर काही प्रेम आलं असेल तर 8 दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे. तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा. नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा एहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणाले. ते तुम्ही वक्तव्य काढून बघा. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं आहे. नारायण राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात? तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि 1 वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवांच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिलात त्याचं उत्तर द्या. खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की मला प्रश्न विचारू नका, कारण यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली, उद्धव साहेबांनी एखादी सभा घेतली की हे ज्यांचं नाव विचारतात ते फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये घेऊन प्रेसमध्ये बोलतात. गेल्या 10 वर्षामध्ये यांना महाराष्ट्रामध्ये 50 लोकांची सभा कोणी दिली का हे एकदा तपासून बघा. ह्या राणेंबद्दल हे राणे जे बोलतात त्यांना 50 माणसांची सभा कोणी दिली का? मध्यंतरी मला असं कळलं होतं की नारायणरावांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं की भास्कररावांच्यावर बोलताना जरा जबाबदारीनं बोला, पण त्यांचा पोरगा परवांच्या दिवशी जो बोललाय ज्या भाषेमध्ये, त्यामुळं मला त्यांच्याबद्दल हे तोंड उघडावं लागतंय की त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. नाराजी दाखवत पदं घ्यायची जाधवांची खेळी आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावरती टीका केली आहे. तर भास्कर जाधवांच्या नाराजीच्या मुद्द्यावरून हा निशाणा साधलेला आहे. नाराजी दाखवत पदं घ्यायची ही जाधवांची खेळी असल्याची टीका करण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावरती टीका केलेली आहे. भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या मुद्द्यावरून कदम यांनी हा निशाणा साधलेला आहे.
आपण बघतो आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. नाराजी दाखवत पदं घ्यायची अशी टीका केलेली आहे. ही जाधवांची खेळी आहे असा उल्लेख गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेला आहे. पुढची महत्वाची बातमी ते राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आणि विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलंय. अशामध्येच रोहित पवार यांनी विधानभवन परिसरामध्ये आंदोलन केलंय. विसरभोळा कारभार, गजनी सरकार अशा आशयाचा हातात बॅनर घेत रोहित पवार यांनी आंदोलन केलेलं आहे. विविध आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याचा आरोप करत रोहित पवारांनी आंदोलन केलंय. गजनी सरकार आहे म्हणजे विसरभोळा कारभार, गजनी सरकार, विसरभोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असेल इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही 7-12 कोरा 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 करू, पण ती फक्त घोषणाच राहिली. त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर भावांतर योजना आम्ही आणू असं सरकारने सांगितलं होतं. त्याबद्दल सुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत.